नमस्कार तुमकां सगळ्या पत्रकार भावांक येवकार म्हज्या बरोबर हे प्रेस कॉन्फरन्स आमचे पार्टीचे फुडारी आसा पयलीं म्हणल्यार बाय सेसिल रॉड्रिग्स ते तालिकाव बऱ्यापैकी काम करता तशेंच आमचे पार्टीचे फुडारी बाब ॲडव्होकेट सुनील तिलवे आणि कॅप्टन वेन्झी वेगस मंगळारा जेन्ना अरविंद केजरीवालान जी घोषणा केली जी गॅरंटी स्टेटमेंट केलो जॉबा संदर्भात ताजे उपरांत अशें दिसून आलें की बीजेपी हॅज गॉन इन अ व्हेरी पॅनीक मोड तांकां कशें रिएक्ट करचें तें कळना आमी जे गॅरंटी स्टेटमेंट केला की गोंयचे जे तरणाटे आसा तांकां आमी जॉब दितले कोणाक जॉब शक्य ना जॉब मेळे पर्यंत तांकां अलावन्स दितले हाजेर कशें रिएक्ट करचें हें ताका सोडून फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन वेगळे वेगळे आरोप करत आसा मुद्दो एकूच आसा इतली वर्सां तुमचें सरकार गोंयांत आसलें तुमी कितले जॉब दिले हो सरळ प्रश्न आसा आम आदमी पार्टी जेन्ना फॉर्म जाल्ली तेन्ना एकूच मोटो आशिल्लो की राजनिती करपाक न्हय राजनिती बदलपाक आमी फुडें सरल्या ते देखून जे आमी गॅरंटी स्टेटमेंट केल्या जावं ते विजाचेर आमी प्रमोद सावंताक आनी हे भाजप सरकाराक दाखोवन दिले की लोकांक सुविधा कश्यो दिवच्यो आसता त्यो प्रमोद सावंतान ताजे उपरांत 120 कोटी बजेटांतल्यान काडले म्हणपाक लागलो आपूण बील रेज करचो ना मागीर जो सरकार हो म्हणटालो बीजेपीचो तांचो वांगडी मंत्री जो निलेश काब्राल म्हणटालो फुकट आमी कांयच दिवंक शकना तांकां आमी कंपेल केले की फुकट दिवंक शकता सरकार जर विलिंगनेस आसा इंटेन्शन आसा ताजोच भाग म्हणून सरकारान 16,000 उदक फुकट दिल्या व आम आदमी पार्टीन जो एजेंडा सेट केलो ताजे उपरांत बीजेपी सरकार भाग पडलो तशेंच हालींच्या फाटल्याच विकांत होम डिलिव्हरी ऑफ सर्विसीस जे आसले हो आम आदमीची पॉलिसी आसा ती सुद्धा सरकार आतां कॉपी करपाक लागलो आनी अरविंद केजरीवालजीन सांगिल्लेच की हो सरकार दिल्ली जे करता ते कॉपी करत आयिल्लो आसा आनी म्हाका खात्री आसा गोंयचे लोक ओरिजिनल स्विकारतले न्हय के कॉपी कॅट जे करता ते फुडें वेगवेगळे मुद्दे आसा जावं ते जॉबा संदर्भात जे स्किमी संदर्भात म्हणजे बाकीचे फुडारी आसा तांचे मागता ते तुमचेर उजवाड घालतलेच हांव मागता सुरवातीक सेसिल रॉड्रिग्सांक हाजेर फुडें उजवाड घालचो बीजेपीन प्रॉमिस केला की 5,000 रुपीज जे आमचे कोविड फॅमिलीजाक मेळपाक जाय म्हणून कोणाक मेळले ते अजून पासून कोणाक 5,000 मेळोंक ना कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून कितले लोक पोतून हॉस्पिटलान वचून इचारता की बाबा कॉज ऑफ डेथ रेडी हा म्हणून स्किमी काडटा पूण सारखे प्लॅनिंग ना and the families that have lost their loved ones ते जोगडून हॉस्पिटलांनी पोतून येवन अजून पासून तांकां कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून मेळोंक ना दिस इज आवर सरकार होम डिलिव्हरी तुम्ही स्टार्ट करपाचे हा न्हू आता एक कोविड स्किमा न्हू तुम्ही 5,000 जे लोकांक त्रास जाले ते होम डिलिव्हरी मातशे घरा पावय तांकां because everyone is suffering during this pandemic time मागीर आमचे गृह आधार लाडली लक्ष्मी all the dues are pending which schemes have been given fully to the public कितले म्हयन्यांनी लोकांक पैसे मेळोंक ना एस्पेशली गृह आधार आता तुम्ही पळयले जाल्यार गॅस सिलिंडर तेलाचे प्राइस पेट्रोलाचे प्राइस वाडत वयता how are the family the ladies in the house are supposed to manage तुम्ही स्किमी उलयता बरे करून हे दिता ते दिता पण लोकांक कितें त्रास जाता जेन्ना आमी वता डोर टू डोर मेळपाक लोकांक ते आमकां सांगता की आमीच जाणा आमकां कितले त्रास जाता रोडून सारखे all the ladies they start crying and they give this information आणि कितले आमचे youth unemployed हा आणि सीएम म्हणता की 80% ऑफ द जॉब्स आर गिवन टू आवर गोवन्स जेन्ना तू घरांनी भोंवता न्हू तेन्ना तुमकां गमता की कितले अनएम्प्लॉयड हा आणि इजी ना की बाबा तांकां गमपाक की केन्ना एम्प्लॉयर्स इचारता की जॉब ऑपॉर्च्युनिटीज हा ना देयर इज नो इजी कनेक्ट देयर इज नो कनेक्टिविटी फ्रॉम द
employer to the employee or someone who's searching for a job. So these are the fake promises that are given to our public. असो खंय तरी भ्रम केलो वता की ज्यो स्किम्स आसात त्यो गोंयांत जातात. दिल्लीचो आमचो सरकार आम आदमीचो दिना. सॅसिलान सांगलें अशें लाडली लक्ष्मी आज सेमानूच एडमीट केल्ले आसा की तांचे ड्यूज खूब पेंडींग आसा म्हणून. जे आमचे दिल्ली सरकार आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवालची फुडाकारान चलयतात तांचे स्कीम कितें आसा ताचे उजवाड घालतलो बाब कॅप्टन मेन्झी वेगस. गोंयांत फकत थोड्यो ज्यो स्कीम आहाय त्यो स्कीम सारक दिनासून देखून आमगे गव्हर्मेंट व्हडलो बोवाळ करता की ह्यो स्कीम दिल्यो त्यो स्कीम दिल्यो. पूण आज सगळ्यांक सांगपाक म्हळ्यार कितू भाशेन स्कीम ऑलरेडी एक्झिस्टिंग दिल्ली गव्हर्मेंट करीत आहा आनी दित आहा तेसो स्कीम गोंयांत इम्प्लिमेंट करूंक जायना काय हे मोती येना. सांगत म्हणल्यार गुड सॅमरिटन स्कीम ही एक इतली आयडल आनी इतली बरी स्कीम की रस्त्यार कोणाकूय एक्सिडेंट जालो आनी तो एक्सिडेंट जावन समज भायर पडलो ताका एक स्कीम आहा तेगेले फॅमिलीक एक्सिडेंट जालो तेका एक अमाउंट डिस्क्रायब करून दिवपाचो प्लस एक इन्सेंटीव जो मनीस तेका हॉस्पिटलान वता. कित्याक आज हॉस्पिटलान व्हरपाक म्हणल्यार आज गोंयांत पळय सद्या टेन्शन येता कित्याक थिंग हॉस्पिटलान वयत जाल्यार कितलें डॉक्युमेंटेशन करपाक पडटा काय म्हूण. सो हें मोटिवेट करपाक तेमकां एक इन्सेंटीव दवरलो म्हणजे यू शूड ऑलवेज टेक समवन हू इज इन नीड. सो दोगांयकूय एक स्कीम दवरलो आहा. दुसरी म्हणल्यार आमगेले पुलीस भाव जे आहा सगळे पुलीस डे एंड नायट ते ड्युटीर आसता पूण कोण केन्ना तेमगेले वेलफेअरा चिंतना. दिल्ली गव्हर्मेंटा अंडर सामान्य राशी टू सोल्जर्स एंड पुलीस म्हणजे 1 करोड रुपीज सामान्य राशी जावं तो सोल्जर जावं तो पुलीस ड्युटीर आसतना तो जरी तरी भायर पडलो इफ ही डायज जाल्यार 1 करोड इज गिवन टू हिज फॅमिली. दिस इटसेल्फ शोज सो मच ऑफ डेडिकेशन दॅट इज देयर इन दिस पुलिसमॅन टू वर्क. हें गोंय करूंक जायना लोकांय असल्यो स्कीम हाडूंक जायना आमगे पुलिसेकू. आज आमगे सगळे पुलीस भावांक जाण जावपा बरें की ह्यो स्किमी दिल्ली चल्ले ह्यो आमी गोंयांतूय हाडटले मुखार. तिसरी म्हणल्यार भुरग्यांक कोचिंग करपाची जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना. हे शॉर्टान सांगपा म्हणल्यार 10th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड जी भुरगीं शिकपा बरी आहा पूण तांकां फायनान्शियल प्रॉब्लेम आहा 10th आनी 12th 10th 11th 12th तांकां कोचिंग दिवपा. आज कोचिंग दिवपाक खूब पयसो आहा इनवॉल्ड. तो कोचिंग दिवपा जे फॅमिलीजां 8 लाख रुपया एन्युअल सॅलरी 8 लाखा सकयल आहा त्या भुरग्यांक कोचिंग दिवपाक गव्हर्मेंटान स्पेशल कोचिंग क्लासेस दिलो आहा आनी तांकां कोचिंग करून तांगे पर्सेंटेज खूब वाडलो आहा. सुमार 4953 स्टुडंट्स अवेल दी स्कीम. 4950 आनी 3 भुरग्यांनी ही स्कीम लास्ट इयर एकेडमिक इयरान अवेल केल्या. चौथे म्हणल्यार हायेस्ट मिनिमम वेजीस इन द कंट्री. आजच्या दिसार हे सारखे गरजेचें. गोंयची भुरगीं आज गोंयांत काम करूंक कित्याक सोदनाय कित्याक एक मिनिमम स्टँडर्ड वेजीस कोणाक सेट केलो ना. आज दिल्ली इज द ओनली स्टेट हू हॅज सेट 14,842 rupees as the minimum wages. This has been increased. हे increase करून 37% increment जालो आहा आणि almost 55 lakh workers जे आहाय हे स्कीमी अंडर तांकां 14,000 मिनिमम वेजीस मेळटा. हे गोंयांत करपाक व्हेरी इजी. दिल्ली स्टँडर्ड आणि गोंयचे स्टँडर्ड डिफरंट आहा. सो दिल्ली स्टँडर्डा प्रमाणे तेमी 14,840 आनी 2 दवरलो आहा. गोंयचे स्टँडर्ड आमगेलो मातशें बरो आहा. आम मातशें सुसेगाद आणि वी लायक टू हॅव अ गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो आमकां बरें 20,000 25,000 ते इंडस्ट्री कडेन डिस्कस करून हो स्लॅब मांडपा जाता पूण अजून कोण मांडपा खबर करनाय. compensation of 1 crore to staff and sanitization workers if mattered in the line of covid time जोरी तोरी कोणूय भायर पडलो जो स्टाफ हा मेडिकल स्टाफ जावं हेल्पिंग स्टाफ जावं
तेमकां 1 करोड दिल्ली गव्हर्नमेंटान दिलो. आज आमगे कोविडाक कितलोसो दोतोर कितलेशे नर्सीस भायर पडले. तेमकां कोणेय कितें पूण एक स्कीम काडून दवरला. कोविड काबार जालो ना. मुखार कोविड कंटिन्यू जावपाचो थर्ड वेव जावपाचो आहा. हे गव्हर्नमेंटान जावं कॉपी करून पूण हेजे मुखार पडले. तुम कितें पूण दवरा तुमकां जाता ते भाशेन पूण दिया दवरा. दिस इज टू मोटिवेट the staff who is working and fighting and battling during this COVID times. Higher education and skill development guarantee schemes. Students will get education loans of up to rupees 10 lakh from banks while the government will be their guarantor. This scheme is now applicable to Delhi students pursuing courses even outside Delhi in government recognized institution. 10 lakh रुपयाची दिल्ली गव्हर्नमेंट गॅरंटी रावून भुरग्यांक स्किल डेव्हलपमेंट करपाक एक स्कीम काडलो हा. द गव्हर्नमेंट स्टँड्स गॅरंटी. तुका आनी गॅरंटर नाका, माय पायगे कांयच डॉक्युमेंट नाका. भुरग्यां जरी फॉर्मॅलिटी त्यो पुरी जाल्यो ताका स्किल करपाक मुखार वचपा जाय. 10 lakh rupees गव्हर्नमेंट इज गिविंग गॅरंटी. आज हिंगा भुरग्यांक एंटरप्रेन्योर जावपाक प्रमोट करपाक आमगे गव्हर्नमेंटाक कोणूच गेल ना. मिशन एक्सलन्स स्कीम. Under this, the Delhi government provides financial assistance to sports person for training and coaching. मुझे जे आमगे जितले गोंयकार जे स्पोर्ट्स ट्रेनिंग दिताय, कोच ट्रेनिंग दिवपा तेन कोर्स केलो हा. एमके एक स्कीम हा. The AAP government provides financial assistance of rupees 4.39 crores. Total 4.39 crores they have given this scheme to 77 players from Delhi. मुझे 77 जे कोच आहे, कोच और ट्रेनर्स आहे, जो फुटबॉल जाऊं जो कसली गेम जाऊं ते ट्रेनरां तेमी एक मिशन एक्सलन्स स्कीम म्हणलो हा. आणि त्या स्कीमा मध्ये टोटल 439 crores तेमी सँक्शन केले 77 प्लेयर्सांक. सो असल्यो स्कीमो दिस इज गोइंग टू हेल्प जे कोण आज आमगेले यंग यूथ जे टॅलेंट आहा, जे रेफरी जावपाक तेम ट्रेनिंग केलो, कोच जावपाक ट्रेनिंग केलो, तेमकी स्कीम लागू जाता. आज ही गोंयांत ना. फ्री बस राईड फॉर वुमेन हे सगळे आमी जाणा. दिस इज फॉर वुमेन सेफ्टी आणि फ्री बस राईड फॉर वुमेन. बायलांक तिकेट ना. जावं ती यूथ जावं जाणटी जावं बायलांक तिकेट ना बसीन वचपाक. म्हणजे जे भाशेन आमची केटीसी बस आहा ते केटीसी बसांत बायलांक तिकेट ना म्हणून म्हाका दिसता हे गव्हर्नमेंटान करून दाखोवचें. कॉपी करना काय तुम्ही केला म्हणून सांगा पूण करा. इलेक्शन जाच पयलीं पूण केटीसी बस तिकेट सगळ्यांक फ्री करा. जरी तरी केटीसी आता लॉसांत वयताच पूण तरी पूण तुम्ही इलेक्शन पयलीं करा. एटलीस्ट पीपल विल बेनिफिट. फ्री वायफाय अक्रॉस दिल्ली. दिल्ली वायफाय कनेक्शन प्रत्येक हब पॉइंट्स केल्या. 2021 पावले आमी आज आमगेलो गव्हर्नमेंट चिंतना तांकां कोविडा लागून वी हॅव टू डू स्टडी फ्रॉम होम. लोकां कडेन मोबायल ना. मोबायल आहा जाल्यार वायफाय ना. वायफाय आहा जाल्यार BSNL गेले नेटवर्क सारकें ना. कितली प्रॉब्लेम आहा. सो ही प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतलो कोण. हे कोविडा टायमार केलो ना. 2020 फेब्रुवारी आमी सगळे आशिल्ले दिल्लींत कॅम्पेन करपाक. फेब्रुवारी 2020 I have personally seen Wi-Fi. प्रत्येक जे पॉइंट्स आहा त्याचे कनेक्शन घरा गेल्ले आहा आणि ते घरा मीटर आसोन तांकां डिस्काउंट मेळटा. 60 rupees, 80 rupees, 120 rupees. हांवें पळयलो फॉर दॅट वायफाय सेटअप आणि CCTV कॅमेरा सेटअप दोन्ही सेटअपचा कनेक्शन लोकांक गेलो आणि ते तुका रिबेट मेळटा बिकॉज यू आर कंज्युमिंग दिस. तीर्थ यात्रा स्कीम for senior citizens of all communities and faith. The scheme was launched with the aim that every elderly person desire to undertake a pilgrimage in his life gets fulfilled. मुळचे कितें जे कोण आमचे हिंदू भावा तांकां तीर्थ यात्राक वचपाक जाय जाल्यार दिल्लींत गव्हर्नमेंट फॅसिलिटी करता. लायफांत एक पार्ट पूण वचपाक सगळो खर्च दिल्लीचो. हांगाय आमचे हिंदू भावा तेमकांय वचपाची खूब उमेद आहा. क्रिस्तांव भाव वेलंकनी वचपाची खूब उमेद आहा. दुसरे भाशेन आमचे मुस्लिम भाव आहा तेमकांय तेंगे रिलिजियस जाग्यार वचपाक खूब उमेद आहा.
पूण गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी आनी असल्यो स्कीम कित्याक करना काय? लायफात एक पार्ट पूण जेरुसलेम जावं बेथलेहेम वचपाक स्कीम काडपाक जाय. ह्यो ती स्कीम ती गोंयांत करूं जाता. थिंगा ती तीर्थ यात्रा आनी त्यो कम्युनिटीजा लागपाच्यो. इन गोंयांत ही स्कीम करपाक जाता. जे कोणा बेथलेहेम वचपा जाय, जेरुसलेम वचपा जाय, तीर्थ यात्राक वचपा जाय, नाजाल्यार मुस्लिम कम्युनिटी तेंगे खंय रिलिजियस जाग्यार वचपा जाय, स्कीम करपाक जाय. सो वन्स इन अ लायफ टायम जाणटे जाले म्हणटकीर तुवें स्पिरिच्युअल हेका वचपाक ही स्कीम दवरल्या. ही आमगेले जाणटे जे सिनियर सिटीजन आहा तांकां खूब गरजेचें. आनी आय थिंक दिस इज एडिंग व्हॅल्यू ह्यो स्किमो. सिनियर सिटीजन आनी विडो पेन्शन स्कीम ही गोंया आहा आनी दिल्लीतूय आहा. सेम स्कीम पयलेसून चलता. जावं ती 2000 रुपये फॉर सिनियर सिटीजन आनी विडोज जे आहा 2500 रुपया. खुबश्यो स्ट्रीट लायट्स घायल्यो आहा अंडर द मुख्यमंत्री स्ट्रीट लायट योजना स्कीम. ह्यो स्ट्रीट लायट घालपाचो कारण कितें? जे डार्क शेडो सेक्टर्स म्हूण आसताय थिंग स्ट्रीट लायट पॉकेटांनी घातल्या. लाखांनी 2 lakhs प्लस स्ट्रीट लायट. कीपिंग इन टू माइंड वुमन सेफ्टी जो अजेंडा जो मॅनिफेस्टो आहा त्या मॅनिफेस्टो अंडर वुमन सेफ्टी लायट्स घातल्या, CCTV घातल्या. वुमन्स बसीज आहा स्पेशली तितूंत एक तुगेलो पुलीस आसता तेंका सेफ्टीक लागून. these are how you protect women out in open. इनिशिएटिव्ह घेतल्या आनी खूब वाडची आहा वुमन सेफ्टीक. पूण सध्या ह्यो इनिशिएटिव्ह चालू आहा. फ्री इलेक्ट्रिसिटी स्कीम जी आहा ऑलरेडी आमी पयली अनाउन्स केल्ली आहा, सो आय विल नॉट मेन्शन. उदकाची स्कीम आहा ती हांव मेन्शन करना. Sewing machines. Delhi government has introduced 200 sewer cleaner machines with the aim of eradicating manual scavenging in Delhi. So 200 मशीनां आहा साफ करपाची, रस्ते साफ करपाचे. सो ही मशीनां रस्ते साफ करपाक घातल्या सो दॅट द रोड्स आर क्लीन. आनी एंडिंग म्हणल्यार मोहल्ला क्लिनिक्स ऑल ओव्हर दिल्ली मोहल्ला क्लिनिक्स घातल्या. ताजी बेनिफिट मेळपा आहा आनी लोकांक खूब मेळ्ळो आहा. हेची भायर खुबश्यो आहा स्किमो. हांवें थोड्यो स्किमो जॉट डावन करून लोकांक सांगल्या. सो लोकांक कळपाक बरें की दिल्ली गव्हर्नमेंट इज डुईंग सो मेनी स्किम्स अँड त्यो गोंयांतूय लागू जाता. गोंयांतूय पुलिसय लागू जाता. गोंयांतूय तीर्थ यात्रा जावं वेलंकनी यात्रा करपा जाता. हिंगाय करपा जाता. सो हे करपाची गरज. ह्यो सगळ्यो स्किमो आमी थोड्यो वर वाचल्या आनी मुखार म्हाका दिसता फुल लिस्ट ऑफ स्किम्स वॉट गोंया आमी हाडटले ते मुखार आमी तुमच्या मुखार मांडटले. ॲडव्होकेट सुरेश वेंझी बाबान कितल्योश्यो स्किमी सांगल्यो. ॲडव्होकेट या नात्यान वेंझी बाब एक स्कीम विसरलो ती म्हणल्यार ॲडव्होकेट्सांक जे दिल्लीन ॲडव्होकेट आसा तांकां 10 लाख मेडिकल इन्शुरन्स दिल्ली गव्हर्नमेंट आम आदमी पार्टीचे दिता. आनी कोविडाच्या टायमान कितलेशेच ॲडव्होकेट हांचे फॅमिलीक ह्या स्किमीचो खूब फायदो जाला. कारण 10 लाख सुमार त्या टायमार मेळप म्हणल्यार कोर्ट बी बंद आशिल्ले तेन्ना खूब म्हत्वाचें. जेन्ना कालच्यान ह्यो प्रेस कॉन्फरन्सी बीजेपीच्यो सुरू जाल्या हांसपाक येवपाक लागला. म्हणजे सगळे भिळान आशिल्ले आतां भायर सरल्या. ते भायर सरल्या काय तांकां मुद्दम भायर काडल्या हेच आमकां समजना. पूण भायर सरल्या ते सारखे भायर सरा. मातशे तरी स्टडी करा. प्रमोद सावंत बाब सदांच सांगता की आपल्याक ह्या सब्जेक्टाचेर स्टडी करपा जाय, ह्या सब्जेक्टाचेर स्टडी करपा जाय. तुम्ही मातशे कितें तरी स्टडी करा आनी येया म्हणटा हांव प्रेस कॉन्फरन्साक येता आसतना. वेंझी बाबान इतल्यो स्किमी सांगल्यो ह्यो आसा आनी तुमी कितें फोट मारता की दिल्ली सरकार कसल्योच स्किमी दिना म्हणून. दुसरें तुमी कितें दाखयता जाल्यार एक RTI रिप्लाय दाखयता तो दिल्ली एक्सचेंजाचो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचो, जातून 450 जॉब्स कितें तरी RTIचे रिप्लायान आयला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हळूहळू बंद करपाक चालू केला दिल्ली गव्हर्नमेंटान आम आदमी पार्टीच्या सरकारान. आनी रोजगार बाजार हो पोर्टल ऑनलायन पोर्टल चालू केला.
जे जे बीजेपीचे लोक हे आरटीआय दाखयत पळय काल फिरताले तांच्यांनी तांचो मोबायल काढून दिल्लीचे रोजगार बाजार इतलेच टाइप केल्यार पुरो पोर्टल ओपन जावन तुमकां सगळी इन्फॉर्मेशन मेळटली. इतले तरी बारीकशी स्टडी करून हे येना प्रेस कॉन्फरन्साक. ह्या रोजगार बाजारांतल्यान 10 लाख जॉब्स क्रिएट जाल्या. 10 लाख 450चे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचेर जॉब्स मी कितें उलयता. 10 लाख जॉब गोंयांत जर आमी 2 वर्सांत 10 लाख जॉब तयार करपाक शकले जाल्यार जसो सीएम म्हणटा 102% वॅक्सिनेशन कंप्लीट जाला. 10 लाख जॉब जर आमी तयार केले जाल्यार एलिजिबल जितले पळय भुरगे तरणाटे गोंयांत आसा ताजेपेक्षा चड म्हणजे 102% जॉब्स आमी गोंयकारांक खातीर दिवपाक शकतले. इतली कपासिटी आसा. आनी हे कितें दाखयता जाल्यार 450 आरटीआयचो रिप्लाय जे एक्सचेंज बंद जाला. हांचे कडेन झेडपी लेवलाचेर हांचे मनीस आसा. हांचे कडेन स्टेट लेवलाचेर हेंचे सरकार आसा. केंद्रान बीजेपीचे सरकार आसा. पूण आजून हांकां मायनिंग चालू करपाक जायना. कितलो तेंप लागता. आता इलेक्शन 5-6 म्हयन्याचेर आसतना तुम्ही 10,000 नोकऱ्यो दिता म्हणून सांगता. तरणाटे इतले फटोवपाचे ना. आता तुमकां जर ह्यो नोकऱ्यो दिवपा जाय आशिल्ल्यो, तुमकां जर हे मायनिंग चालू करपा जाय आशिल्लें जाल्यार तुम्ही 4-4.5 वर्सां पयलींच्यान चालू करता आशिल्ले. तुमकां जर फ्री उदक दिवपा जाय आशिल्लें जाल्यार 4-4.5 वर्सां पयलीं तुम्ही चालू करपा जाय आशिल्लें. तुमकां जर डोर स्टेप डिलिव्हरी दिवपा जाय आशिल्ली जाल्यार 4-4.5 वर्सां पयलीं खंय न्हिदलेले तुम्ही. आता जाग आयल्या तुमकां जेन्ना इलेक्शन लागीं पावला आनी जेन्ना आम आदमी पार्टीन घोशणा केल्या की आमी इलेक्ट्रिसिटी फ्री दितले म्हणून, तेन्ना तुमकां गोंयकारांक उदक फ्री दिवपाची याद येता. जेन्ना इलेक्शन लागीं पावता तेन्ना 10,000 नोकऱ्यो तयार करपाची याद येता. ह्या सरकाराक, ह्या बीजेपीच्या सरकाराक इंटेंट ना. तांची मानसिकताच ना की ह्यो सुविधा गोंयकारांक दिवपाक. ते करता ते फक्त जुमला. 10,000 नोकऱ्यांचो जुमलाच. आणि हे प्रत्येक गोंयकारांक आणि प्रत्येक गोंयच्या तरणाट्याक खबर आसा की हे फक्त फटोवपाक 10,000 नोकऱ्यो 10,000 नोकऱ्यो म्हणटा. कारण आता इलेक्शन लागीं पावला. एक भुरगो 5-6 कडे एप्लाय करता, ताका 200 रुपया फारीक करचे पडटा. एका भुरग्यान जर 5 कडे एप्लाय केला जाल्यार 2,000 सुमार तो भुरगो बेकार आशिल्लो भुरगो मोडटा. आणि प्रत्येक जॉबाक आमी पळयता जाल्यार 8,000 एप्लिकेशनां येता, अर्ज येता. 16 लाख एक डिपार्टमेंट एका पोस्टा फाटल्यान घेता. आणि हे पयशे कोणाले जाल्यार तरणाट्यांचे, बेकार तरणाट्यांचे तुम्ही खाता. हे सगळे गोंयचो तरणाटो पळयता. आणि हे सगळे तरणाटे तुमकां ह्या इलेक्शनान तुमची जागा दाखोवन दितले. आता ह्यो प्रेस कॉन्फरन्सी घेवपाच्यो तुम्ही बंद करा. कारण आमी आयल्यात एक प्रॉपर प्लॅन घेवन गोंयकारांक, गोंयच्या तरणाट्यांक फटोवपाक न्ही. फटयला सगळ्या तरणाट्याक तुम्ही. आणि तुमकां तुमचो जागो दाखयतलो हे सगळे गोंयचे तरणाटे. सुरेरान सांगला अशें आमचो एक प्लॅन आसा. एकदां आमी एंटरटेनमेंट करपाक करना. काल जो दामू नायक सांगतालो एंटरटेनमेंट करता म्हणून, तेन्ना एक प्लॅन आसा, एक विजन आसा. काल तसोच परत दामू नायका उल्लेख केलो की दिल्लीचो बजेट 70,000 करोड आसा म्हणून ते इतले स्कीम दिवंक शकता. ताका मुद्दामून तुमच्या मार्फत सांगूंक सोदता की दिल्ली जेन्ना आम आदमी सरकार आयलें 2015 तेन्ना त्या सरकारचो बजेट आसलो 30,000 कोटी. 30 वेल्यान डबल जालो 70,000 कोटी. आणि इतले वेंचीन ज्यो स्किमी सांगल्यो इतले दिवनूय दिल्ली इज द ओनली स्टेट विथ सरप्लस बजेट. गोंयांत कितें जालें? गोंया बजेट आसा 17-18,000 कोटी, 20,000 कोटी.
थंयच उरता. बायलांच्यो स्कीम गृह आधार 1,500 ते थंयच उरल्या. पण मुद्दम तुम्ही पळया, प्रत्येक MLA, प्रत्येक मंत्री ताजे फाटले एफिडेविट पळया, इलेक्शनाक फायल केला तो, ताजे एसेट्स पळया, सगळ्यांत डबल जाल्या, ट्रिपल टायम्स जाल्या एसेट. गोंयकार थंयच उरल्या, सामान्य मनीस थंयच उरला, आमचो युवक तरणाटो थंयच उरला. पण हांचे सगळे एसेट वाडला, गोंयचो बजेट वाडूना. दिल्लीचो बजेट डबल जालो, सगळ्या लोकांक बेनिफीट जालो. सो सरकार खंय मोडटा पयशे आनी कोणाक लुटता हाजें उघड जाता. दुसरें म्हणल्यार काल जो बीजेपीन प्रेस कॉन्फरन्स घेतलें, आज 17 चालू आसलें प्रेस कॉन्फरन्सचे, की आम आदमी पार्टी जॉब दिता. तांकां खरें खर्च जाल्यार खरें टेन्शन जालां की ते जॉबाचे जे कट्स आनी कमिशन जोडटाले पळय ते तांच्या हातांतले वतले. आम आदमी पार्टी पोर्टल करून ट्रान्सपरंटली सगळ्या गोंयकारांक जॉब दितले. आनी हे जर जोडत आयले जॉबाचे जॉब विकून, ती तांकां खंय कित्याक दिसता आपली ऑपॉर्च्युनिटी वतली म्हणून. हो खरो प्रॉब्लेम आसा. हांव मुद्दम तुमच्या मार्फत दोतोर सावंताक याद करूंक सोदता. ताका सांगपा जाय मेन, होच डॉक्टर सावंत सांगतालो इंजिनियरांक नोकरी ना ताणें टॉयलेटां बांदची. कोणाक जर नोकरी, इवन गॉड कॅनॉट गिव अ जॉब इन गोवा, होच सावंत सांगतालो आमकां सगळ्यांक. तेन्ना तुमच्या मार्फत हांव सावंताक एक ऑफर दिता. एक ऑफर, एक डिस्कशन करूया, एक डेमोक्रेसी जी लोकशाही आसता ती चर्चा करपाक जाय. तेन्ना तुमच्या मार्फत एक ऑफर दिता का, यो खंयच्याय मंचार या, एक डिस्कशन करूया, एक डिबेट करूया. तुजोय विजन म्हण, जॉब्सा विशयी कितें आसा, तुजोय विजन सांग. तूं तरणाट्यांक कसो हेल्प करतलो, कसो स्किल सेट डेव्हलपमेंट करतलो. तुका इलेक्शन 4 म्हयन्याचे आयले तेन्ना सगळ्यो येवजण्यो येता पळय, या इतली वर्सां कित्याक येवना. तेन्ना तुका ऑफर आसा, यो एका मंचार डिस्कशन करूया. जर धाडस आसा, कापासदार आसा ते स्विकार आनी आमकां सांगा. इतल्यान जे आमचे युवकाचे आमी अनाउन्समेंट जी गॅरंटी केल्या, सेकंड अनाउन्स केल्ली आसा, ती आमी प्रत्येक युवकाक वचून मेळटले आनी तांकां सगळें सांगतले आमी कसो प्लॅन आसा तो. तुमचे कितें प्रश्न आसल्यार घेवया ताजे. थँक्यू.